मैत्रिणींनो, बापरे. आजचा एपिसोड म्हणजे नुसता आश्चर्याचा धक्का आणि गोड क्षणांची बरसात होती. अर्जुन आणि सायलीचे रुसवे फुगवे, अस्मिताचं भन्नाट सेलिब्रेशन आणि एपिसोडच्या शेवटी अर्जुनने सायलीला दिलेलं असे एक गिफ्ट, जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. काय होतं ते गिफ्ट? चला पाहूया. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या धमाकेदार एपिसोड रिव्ह्यूमध्ये. बघा ना ताई, आजचा एपिसोड इतका सुंदर आणि भावनिक होता ना, की बघताना मजा आली. आज वटपौर्णिमेची गडबड आणि त्यात सायलीची सगळ्यांसाठी असलेली काळजी, खरंच मन जिंकून घेते ती. चला, कुठलाही वेळ न घालवता आजच्या या भन्नाट एपिसोडला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण बघतो की प्रतिमा आत्या अर्जुनला विचारतात की त्याला भात वाढू का, पण अर्जुन नको म्हणतो. तेवढ्यात तो राकेश मध्येच बोलतो आणि अर्जुनला म्हणतो की लाजू नको, तुझंच घर आहे, घे. अर्जुन सांगतो की त्याचं जेवण होत आलं आहे. ह्या दोघांना असं गप्प बघून सुमन काकू विचारते की अर्जुन आणि सायली, तुम्ही दोघं आज अगदी शांत शांत आहात, काही झालंय का? सायली लगेच नाही, काही नाही म्हणून वेळ मारून देते. तिकडे सुभेदारांच्या घरी प्रतापराव विचारत असतात की अस्मिता अजून जेवायला कशी आली नाही. तेव्हा कल्पनाताई सांगतात की ती मघाशीच जेवली आणि आता गोलूला झोपवतीये. इतक्यात विमल विचारते की वहिनी, उद्या पुरण करायचं असेल ना, मग डाळ भिजत घालू? कल्पनाताईंना काही आठवतच नसतं. त्या म्हणतात, पुरण का? तेव्हा विमल त्यांना आठवण करून देते की उद्या वटपौर्णिमा आहे. कल्पनाताईंना एकदम आठवतं आणि त्या म्हणतात की त्यांच्या डोक्यातूनच निघून गेलं होतं. अश्विन लगेच टिंगल करत डॅडला म्हणतो की बघताय ना, तुमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली की मम्मा आता तुमच्यासाठी पूजा करायला विसरलीये. प्रतापराव पण मजेत. कल्पनाताईंना म्हणतात की तुला जर पुढचे 7 जन्म मी नवरा म्हणून नको असेल तर मला तसं क्लिअरली सांग. कल्पनाताई त्यांना गप्प बसायला सांगतात आणि म्हणतात की सायली घरात आल्यापासून तीच सगळं लक्षात ठेवून तयारी करते आणि आठवण करून देते, म्हणूनच आज त्या विसरल्या. पण त्या उद्या उपास आणि पूजा दोन्ही करणार असल्याचं स्पष्ट करतात. तेव्हा अश्विन त्यांना सांगतो की सायली वहिनीला मात्र उद्या उपास करू देऊ नका. कल्पनाताई म्हणतात की त्या तिला उपास करू देणारच नाहीत आणि तसंही गरोदरपणामध्ये पूजा करायचीच नसते. विमल विचारते की हे सायलीताईंना माहितीये का? तेव्हा कल्पनाताई म्हणतात की मी तिला आत्ताच फोन करून सांगते, नाहीतर ती उगाचच उपवासाचा घाट घालेल. त्यानंतर कल्पनाताई सायलीला फोन करतात आणि विचारतात, कशी आहेस? सायली म्हणते, ती बरी आहे. कल्पनाताई तिला सांगतात की ती तिथे नसल्यामुळे त्यांना खूप चुकल्यासारखं वाटते. सायली पण म्हणते की तिला सगळ्यांची खूप आठवण येते. पण सुमन काकू आणि प्रतिमा आत्या तिचे खूप लाड करतायत. बाजूला असलेला अर्जुन विचारतो की मम्माने सहज फोन केला का? तेव्हा कल्पनाताई सायलीला फोन करण्यामागचं कारण सांगतात की उद्या वटपौर्णिमा आहे, पण तिने उद्याची पूजा आणि उपवास दोन्ही करायचा नाहीये. सायली म्हणते की प्रतिमा आत्यांनी तिला सांगितलंय की गरोदर स्त्रियांनी वटपौर्णिमा करायची नसते, पण निदान उपवास तरी करेन. तेवढ्यात प्रतिमा आत्या स्पष्ट नकार देतात. त्या म्हणतात की तू फक्त हात जोडून देवाकडे प्रार्थना कर की मला हाच नवरा 7 जन्म मिळू दे, तेवढं पुरे. कल्पनाताई पण तिला समजावतात की त्यांनी स्वतः अस्मिता, अर्जुन आणि अश्विनच्या वेळी वटपौर्णिमेची पूजा केली नव्हती. पण सायली ऐकत नाही. ती विचारते की तरी सुद्धा गरोदर स्त्रियांनी वटपौर्णिमा साजरी करण्याचा वेगळा कुठला तरी मार्ग असेल ना? हे ऐकून अर्जुन एकदम चिडतो. तो म्हणतो, तू दरवेळेला हट्ट का करतेस बायको? प्रेग्नंट असताना तुला कुठली तरी रिस्क घ्यायलाच हवीये का? कधीतरी ऐकायला शिक ना. मैत्रिणींनो, आपला अर्जुन बरोबर बोलतोय नाही का?
सुमन काकू त्याला समजावतात की अर्जुन चिडू नकोस, जेवून घे. पण अर्जुन म्हणतो त्याचं पोट भरलंय. कल्पनाताई फोनवरच विचारतात, अरे, अर्जुनला अचानक काय झालं? सायली त्यांना सांगते की तिने उपवासाचा हट्ट धरला म्हणून ते थोडे चिडले. कल्पनाताई मग सांगतात की त्या प्रतिमा आणि सुमनसोबत उद्या एकत्रच पूजा करायला तिथे येणार आहेत. सायली आणि सुमन लगेच तयारी करायला घेतात. हे सगळं बघून राकेश मनातल्या मनात विचार करतो की अर्जुन आणि सायलीमध्ये कशावरून तरी भांडण झालंय आणि ते कशावरून झालंय ते त्याला बघायला हवं. हा राकेश असाच आहे. दुसऱ्यांच्या घरात डोकवायला याला खूप आवडतं. थोड्या वेळाने प्रतिमा आत्या सुमनला म्हणतात की सायलीचं अर्जुनवर एवढं प्रेम आहे की उद्याची वटपौर्णिमा साजरी नाही करायची म्हटल्यावर तिचा जीव अगदी खालीवर झाला. इकडे सुभेदारांच्या घरात विमल हळदी कुंकवाचं करंडक तपकात ठेवत असते. प्रतापराव विचारतात, अरे, हे काय? वटपौर्णिमेची तयारी झाली नाही अजून? विमल सांगते की सायलीताई नसल्यामुळे एक एक गोष्ट आठवून तयारी करावी लागते. प्रतापराव म्हणतात, एरवी तुम्हाला काही बघावं सुद्धा लागत नाही. मग ते बघतात की कल्पनाताई गप्प आहेत. तेव्हा ते विचारतात, काय झालं? कल्पनाताई खिन्न होऊन म्हणतात की उद्या सायलीला पूजा करता येणार नाही, याला एक आनंदाचं कारण आहे. पण उद्या अस्मिताला पूजा करता येणार नाही, याला काही आनंदाचं कारण नाहीये. उद्या तिची मनस्थिती काय असेल? प्रतापराव त्यांना धीर देतात आणि म्हणतात की ते अस्मिताशी बोलतील. तिचं मन शांत कसं राहील हे बघायला हवं. कल्पनाताई म्हणतात की अस्मिताचा पडलेला चेहरा त्यांना बघवत नाही आणि त्या सचिनची तर लायकीच नाही की त्याच्यासाठी कोणी दुःखात राहावं. तरीही उद्या त्या आणि प्रतिमा पूजेला गेल्यावर अस्मिताला वाईट वाटेलच. अगदी बरोबर बोलल्या ताई. आता येतो अर्जुन आणि सायलीचा रुसव्या फुगव्याचा सीन. अर्जुन लॅपटॉपवर जोरात टाईप करत असतो. त्याला सायलीचे शब्द आठवतात. आपण जसं महिपतला ठरवून प्रतिमा आत्यांसमोर आणलं होतं, तसाच तो अपघात पुन्हा घडवून आणला तर? सायली त्याला विनवणी करत असते. माझ्या बालपणीच्या सगळ्या गोष्टी परत परत केल्या तर? मला तर अशी भीती वाटायला लागली होती की मला पुन्हा काही आठवेल की नाही. ही एकच आशा आहे समोर. प्लीज, एवढं करू द्यात. ती त्याला लॅपटॉपवर राग न काढायला सांगते आणि प्रॉमिस करते की उद्या ती वडाची पूजा आणि उपवास करणार नाही आणि अर्जुनने सांगितल्याशिवाय अपघात पुन्हा घडवून आणणार नाही. अर्जुन स्वतःशीच बोलतो की मी हे खूप आनंदाने करतोय असं नाहीये बायको, पण खरंच एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून त्या ॲक्सिडेंट रिक्रिएशनची परमिशन मी तुला नाही देऊ शकत. सॉरी. बिचारा अर्जुन. त्याची पण काळजी योग्यच आहे ना प्रेक्षकांनो? दुसरीकडे प्रतिमा त्या फोनवर कोणाशी तरी बोलत असतात. हो ना, चला. तुम्हाला माझी कल्पना आवडली ते एक बरं झालं. आता जसं ठरलंय ना, तसं सगळं उद्या पार पडायचं हा. वटपौर्णिमेच्या दिवशी सायलीच्या चेहऱ्यावर नाराजी दिसता कामा नये. उद्या भेटूच. नक्कीच आत्यांनी काहीतरी भारी सरप्राईज प्लॅन केले. दुसऱ्या दिवशी सकाळ होते. वटपौर्णिमा. प्रतापराव कल्पनाताईंना बघून म्हणतात, कल्पना, अगं काय छान दिसतेस. विमलताईंना सांगते की पूजेचं ताट तयार आहे. पाऊस वाढायच्या आत निघा. कल्पनाताई निघायला तयार होतात. प्रतापराव अश्विनला म्हणतात की काल तू आईला उगाचच चिडवत होतास. बघ, आज 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून किती उत्साहात तयार झालीये. अश्विन पण खुश होऊन म्हणतो की डॅड, तुम्ही खूप लकी आहात. सगळ्यांना तशी प्रेम करणारी बायको नाही मिळत. पण कल्पनाताईंना परत मुलांची काळजी वाटते. त्या म्हणतात की माझ्या मुलांच्या नशिबात हे काय आले. अश्विनला वाटते त्याच्यासाठी पूजा करणारं कोणी नाही. आणि अस्मिता पण हळवी झाली तर? तेवढ्यात दारावर एक डिलिव्हरी बॉय येतो आणि अस्मिता सुभेदार नाव घेऊन तिला पार्सल देतो.
अस्मिता थँक्यू म्हणते. प्रतापराव विचारतात की अस्मिता आज शॉपिंग केली का? तेव्हा अस्मिता सांगते की शॉपिंग नाही डॅड, माझ्यासाठी आणि अश्विनसाठी कुणीतरी खास गिफ्ट पाठवले. ती विमलला प्लेट्स आणायला सांगते. बॉक्स उघडल्यावर पेस्ट्रीज निघतात. प्रतापराव विचारतात, आज कोणाचा वाढदिवस आहे का? तेव्हा अस्मिता जे बोलते ना, ते ऐकून खरंच खूप बरं वाटतं. ती म्हणते, आज एक खास दिवस आहे डॅड. मी आणि अश्विन 7 जन्म आमच्या विचित्र जोडीदारांबरोबर घालवण्यापासून सुटलो. आमच्यावरचं खूप मोठं संकट टळलंय. मग हा खास दिवस सेलिब्रेट करायला नको? म्हणून या पेस्ट्रीज कुणीतरी पाठवल्यात. कल्पनाताई आश्चर्याने विचारतात की या पाठवल्या तरी कोणी? तेवढ्यात अस्मिताला सायलीचा फोन येतो आणि अस्मिता सांगते की जिने पाठवल्यात तिचाच कॉल आलाय. सायली विचारते, पेस्ट्री खाल्ली का? अस्मिता सांगते की आम्ही सेलिब्रेशन सुरूच करणार आहोत. कल्पनाताई आश्चर्याने विचारतात की सायली, तू पेस्ट्रीज पाठवल्यास? सायली म्हणते की हो आई, आज वटपौर्णिमेचा दिवस आहे. आजच्या दिवशी अस्मिता कशी आहे हे बघण्यासाठी फोन केला होता. पण आम्ही दोघीजणी एकच गोष्ट म्हणालो की अशा जोडीदाराची साथ मागण्यापेक्षा अशा जोडीदारांपासून लवकरात लवकर सुटका झालेलीच बरी. अश्विन पण सायलीला दुजोरा देतो आणि म्हणतो की तू अगदी बरोबर बोलतेस सायली. आजचा दिवस वाईट वाटून घेण्याचा नाहीये, सेलिब्रेट करण्याचा आहे. सायली म्हणते की म्हणूनच छळणाऱ्या नात्यांपासून सुटका झाली हे साजरं करण्यासाठी तिने पेस्ट्री पाठवलीये. अस्मिता तिला विचारते की तू स्वतःसाठी नाही मागवली? आज तुझा उपास तर नाहीये ना? तेव्हा सायली सांगते की तिचा उपास नाहीये आणि ती त्यांच्यासोबतच पेस्ट्री खाणार आहे. अश्विन गुड म्हणतो. कल्पनाताई सायलीचं खूप कौतुक करतात. त्या म्हणतात, कमाल आहे तुझी सायली. एकतर गरोदरपणामध्ये एखादी बाई स्वतःचा आणि बाळाचा विचार करते. त्यातून तू माहेरपणाला गेलीस आणि तरीसुद्धा तू आमच्यापैकी सगळ्यांचा विचार करतेस. अस्मिता म्हणते की तिथे असूनही हिला माझीच काळजी आहे. सायली प्रेमानं म्हणते की आपण शरीराने वेगळ्या ठिकाणी असलो तरी मनाने एकत्र आहोत. मग सगळे मिळून पेस्ट्री खातात. अश्विन एक बाईट घेऊन म्हणतो, सायली वहिनी, आता तुझी टर्न. सायली फोन ठेवते, कारण प्रतिमा, आत्या आणि सुमन काकू पूजेला जायच्या गडबडीत असतात. कल्पनाताईही पोचतेच आहे असं सांगतात. सायली गेल्यावर कल्पनाताई प्रतापरावांना सांगतात की त्या मघासपासून खूप अस्वस्थ होत्या. पण आता या दोघांना आनंदात बघून त्या खूप खुशीने पूजा करतील. प्रतापराव हसत म्हणतात, जा, अगदी खुशाल पूजेला जा आणि 7 जन्म काय, 14 जन्मासाठी आपला संसार मागून घे. तोपर्यंत मी इथे पेस्ट्री खातो. अस्मिता हसून विचारते, डॅड, तुम्ही सुद्धा? प्रतापराव म्हणतात, अरे म्हणजे? माझी मुलं आता आनंदात आहेत ना, मग मी सेलिब्रेट नको करायला? आणि माझा कुठे उपास आहे? दे दे. आणि तेही पेस्ट्री खातात. किती गोड फॅमिली आहे ना ही. इकडे प्रतिमा आत्याच्या घरी सायली फ्रीज उघडते आणि दोघींना तयार झालेलं बघून म्हणते, अय्या, किती छान दिसताय तुम्ही दोघी. मला पण वडाची पूजा करता आली असती तर किती बरं झालं असतं ना. सुमन काकू तिला समजावतात की तिला चांगल्या कारणांसाठी पूजा करता येत नाहीये, त्यामुळे काही हरकत नाही. प्रतिमा आत्या म्हणतात, चल आपण पूजेची तयारी करू. सुमन काकू म्हणतात, वहिनी, मी रीत म्हणून पूजा करायला येते खरी, पण हा असला नवरा 7 जन्म नको मिळाला. सायली तिला धीर देते आणि म्हणते, सुमन काकू, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. उलट देवाकडे अशी प्रार्थना करा की तुमच्या नवऱ्याला याच जन्मात पश्चाताप होऊ दे. प्रतिमा आत्या सायलीला आत बोलावून विचारतात की तिने फळं काढली आहेत का? सायली हो म्हणते. सुमन काकू पूजेची तयारी करत असताना अर्जुन तिथे येतो आणि विचारतो की पूजेची तयारी सुरू आहे. सुमन काकू त्याला कॉफी देतात. त्या प्रतिमा आत्याला विचारतात की कुणाची वाट बघताय का, कारण भाऊजी तर इतक्यात येणार नाहीत.
आणि इतक्यात सायलीताई असा आवाज येतो. कुसुमताई आणि खूप सारी लहान मुलं तिथे येतात. सायली एकदम थक्क होते. अर्जुन मुलांना हळू आणि आरामात यायला सांगतो. सायली विचारते की तुम्ही सारे अचानक कसे आलात? तेव्हा कुसुमताई सांगतात की प्रतिमाताईंनी आमंत्रण दिले. आत्यांनी सांगितलं की सायलीला वटपौर्णिमेची पूजा करता येणार नाही म्हणून ती नाराज आहे. मग तिचा मूड कसा काय नीट होणार? त्यासाठी जादूची कांडी कुठली? तर मी आणि मुलं. इतक्यात कल्पनाताई तिथे येतात आणि सांगतात की काल प्रतिमाचा फोन आला आणि तिला सरप्राईज देण्यासाठी त्यांनी सगळ्यांना बोलावायचं ठरवलं. सायली भावूक होते आणि म्हणते की तुम्हा सगळ्यांचे आभार कसे मानू कळतच नाहीये. पण प्रतिमा आत्या तिला प्रेमाने ओरडतात की आभार कशासाठी मानायचे? वेडी आहेस का तू? कल्पनाताई म्हणतात की आम्ही पटकन पूजा करून येतो, तुम्ही गप्पा मारत बसा. अर्जुन त्यांचं खूप थँक्यू मानतो, कारण त्यांच्या येण्याने बायकोच्या चेहऱ्यावर जरा स्माईल आलं. एक निळ्या शर्टातला मुलगा म्हणतो, आता सायलीताईला बाळ झाल्यावर ना आम्ही खूप खेळणार आहोत. कुसुमताई मुलांना सायलीला त्रास देऊ नका म्हणून सांगतात, कारण तिची तब्येत नाजूक आहे. पण सायली म्हणते की मुलांच्या दंग्यामस्तीचा त्रास होत नाही. आधी माहीत असतं तर तिने मुलांसाठी काहीतरी खायला बनवलं असतं. मग काय, आपला अर्जुन विचारतो, चॉकलेट, पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम कोण खाणार का? सगळी मुलं ओरडतात, मी मी मी. आणि कुसुमताई पण म्हणतात, मी पण. अर्जुन आश्चर्याने बघतो. तेव्हा त्या गडबडून म्हणतात, नाही म्हणजे या मुलांसाठी." अर्जुन हसत सगळ्यांसाठी ऑर्डर करतो. तेवढ्यात एक मुलगा म्हणतो, "कुसुमताई, हा चिडका बिबा जरा जास्तच सुधारलाय ना?" सायली त्याला असं बोलू नको म्हणते. पण अर्जुनला ऐकू येतं. तो विचारतो, "काय बोलला? चिडका बिबा कोणाला बोललास तू?" कुसुमताई घाबरतात आणि सॉरी म्हणतात की त्या मुलांसमोर त्याला चिडका बिबा म्हणतात. पण आज अर्जुन एकदम भारी मूडमध्ये असतो. तो म्हणतो, आज या मुलांना सगळं माफ. आणि अर्जुन त्यांना विचारतो की आत बसून बोअर व्हायचंय की माझ्यासोबत बाहेर खेळायला यायचंय? मुलं तयार होतात आणि अर्जुन त्यांच्यासोबत खेळायला जातो. कुसुमताई सायलीला म्हणतात की अर्जुन सरांमध्ये किती फरक पडलाय. आधी त्यांना मुलं अजिबात आवडायची नाहीत आणि आता बघा. सायली प्रेमाने म्हणते की आता ते स्वतः बाबा होणार आहेत ना, म्हणून इतकी काळजी करायला लागले. दुसरी एखादी कितीही महत्वाची गोष्ट असली ना, तरी त्यांना ही काळजी जास्त मोठी वाटायला लागली. कुसुमताई म्हणतात की तुझी काळजी करण्यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे? त्या तिला विचारतात, तब्येत कशी आहे? मळमळतंय का? सायली नाही म्हणते. आणि आता प्रोमोचा सीन. मैत्रिणींनो, इथेच खरा सस्पेन्स आहे. अर्जुन सायली जवळ येतो आणि म्हणतो, मी एक डिसिजन घेतला. आपण तो ॲक्सिडेंट परत क्रिएट करायचा. सायलीला विश्वासच बसत नाही. ती विचारते, खरंच? अर्जुन सांगतो, या रिक्रिएशनमुळे तुला तुझं बालपण सगळं आठवणार असेल, तर रिस्क आपण घेऊया. या वटपौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडनं हे गिफ्ट आहे. बापरे! मघाशी स्पष्ट नकार देणारा अर्जुन आता स्वतःहून तयार झालाय. पण त्याची एक अट असते बरं का. तो म्हणतो, या रिक्रिएशनमध्ये मी सुद्धा सामील आहे. यावेळेस हे ॲक्सिडेंट रिक्रिएशन तुला आणि प्रतिमा आत्याला जवळ आणणार असेल. मग सायलीही खुश होऊन म्हणते, ठीक आहे, ठरलं तर मग. प्रेक्षकांनो, आता पुढे काय होईल? हा अपघात पुन्हा घडवून आणताना सायलीचा जीव तर धोक्यात नाही ना येणार. आणि यातून सायलीची खरी ओळख प्रतिमा आत्यांसमोर येईल का? हे सर्व पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं मैत्रिणींनो? अर्जुनचा हा निर्णय योग्य आहे का? मला नक्की सांगा कमेंट्समध्ये.
आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जाता जाता तुम्हा सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा संसार नेहमी सुखाचा आणि आनंदाचा राहो आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच सदिच्छा. थँक्यू.